Hello dear students, welcome to English video lecture with Professor Randir here. Friends, we are going to learn remaining part of the lesson from section number 1, which name is 1.1 An Astrologer's Day. In the previous video, we have learned how an astrologer using several methods for the clients and he was gaining more money, but at the end of the day, one stranger who entered in front of him and now he is quarreling with him. Actually, he was buffering. They want to test him. The astrologer or the astrology is totally wrong things. Therefore, one pact is done between them, and what happened next, that part we have to learn today. See the last 4 number line. All right, provided you give me twice as much if you are wrong. काय घडलं की ज्यावेळेस हा अनोळखी व्यक्ती त्या ॲस्ट्रोलॉजर्सकडे आला आणि त्याने म्हटलं की तू लोकांना फसवतोयस, तू जे काही उत्तर देतो जर ती चुकीची निघली तर मला तुझ्याकडून मी डबल पैसे वसूल करील, असं त्याने चॅलेंज दिलं. इट इज अ ग्रेट चॅलेंज फॉर द ॲस्ट्रोलॉजर and he accepted the challenge. This pact was accepted after a little further argument. Pact means karar, contract between two persons, two companies, two nations also. It is a pact was if he failed to satisfy the stranger, an astrologer will give them twice money, and if the stranger satisfied with the answer of astrologer, he will pay a good amount to astrologer. जर हा जो ॲस्ट्रोलॉजर आहे याने जर समाधानकारक उत्तरं दिली तर हा जो स्ट्रेंजर आहे तो त्याला पैसे देण्यासाठी तयार झालेला होता. दिस वॉज द पॅक्ट बिटवीन टू पर्सन. हा त्या दोघांमधील व्यवहार होता, करार होता. द ॲस्ट्रोलॉजर सेंट ऑफ अ प्रेयर टू हेवन ॲज द ऑदर लीट अ चेरूट. आता ॲस्ट्रोलॉजर त्याचं भविष्य सांगण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागला. त्याचे काही जे मंत्र उच्चार असतील, इन्चॅन्टिंग थिंग्स ही वॉज डुईंग ॲट द राईट मोमेंट अ स्ट्रेंजर हू लीट अ चेरूट. आणि त्याच वेळेस त्या ॲस्ट्रोलॉजरने चेरूट वन काइंड ऑफ सिगार, त्या काळी जुन्या काळी ह्या प्रकारच्या सिगारचा वापर होत असायचा. चेरूट म्हणून ओळखलं जातं. जनरली आपण त्याला सिगारेट किंवा सिगार असं म्हणतो. त्याने ते पेटवलं. द ॲस्ट्रोलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि ती काडीची पेटी त्याने पेटवल्यानंतर त्या उजेडामध्ये त्या ॲस्ट्रोलॉजरने त्याचा चेहरा बघितला. द ॲस्ट्रोलॉजर कॉट अ ग्लिम्स मीन्स की एक त्याच्यावरती नजर टाकली. ग्लान्स, ॲट अ ग्लान्स ही सी हिज फेस. ॲट अ ग्लान्स त्याने त्याचा चेहरा बघून घेतला. एक दृष्टिक्षेप त्याच्यावरती टाकला. मॅच लाईट, त्या काडीच्या पेटीच्या, त्या काडी जी पेटवलेली आहे तिच्या उजेडामध्ये, दॅट्स कॉल्ड द मॅच लाईट. देर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. तेवढ्यातच रस्त्याने जाणारी एक गाडी त्या ठिकाणी अडखळतपणे चाललेली होती. पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. जुटका ड्रायव्हर्स सोर ॲट देअर हॉर्सेस. तो जो काही टांगा वगैरे चालवणारा आहे तो त्याचे जी हॉर्स कार्ट आहे किंवा ते हॉर्स ड्रिव्हन कार्ट तो चालवत होता. अँड द बबल ऑफ द क्राऊड ॲजिटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि त्या ठिकाणी लोकांचा थोडाफार कुजबुजाट किंवा त्यांचा
बोलण्याचा आवाज, पुटपुटण्याचा आवाज, दॅट्स कॉल्ड बबल, बडबड करणे, पुटपुटणे, अशा स्वरूपातला आवाज त्या ठिकाणी ऐकू येत होता. द ऑदर सॅट डाऊन सकिंग हिज चेरूट. द अनदर फेलो ऑफ दॅट स्ट्रेंजर हू सॅट डाऊन, तो खाली बसला आणि तो ती सिगार सकिंग, इट मीन्स तो सिगार ओढू लागला. पफिंग आउट सॅट देअर रुथलेसली, अगदी तळ मांडून त्या ठिकाणी बसलेला आहे. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. नाऊ द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल बिकॉज ऑफ द स्ट्रेंजर्स आर challenging him and he felt very uncomfortable in this condition. ते चॅलेंज, आव्हान, आणि त्याचबरोबर हे दोघंही त्याला आता खूप सतावत आहे असं त्याला फील झालं आणि त्याला त्या गोष्टीचं खूप अनकम्फर्टेबल म्हणजे त्याला बेचैन झाला, अस्वस्थ वाटायला लागला. हिअर टेक युअर आनाज बॅक. इन दिस मोमेंट द ॲस्ट्रॉलॉजर सेड टू द स्ट्रेंजर दॅट टेक युअर आना बॅक. हे तुझे पैसे परत घे असं तो म्हटला. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. मला अशा प्रकारचे आव्हानं काही घ्यायचे नाही आहेत, असं मला सवय नाही असं तो म्हटला. यूज्ड टू, इट मीन्स की त्या गोष्टीची सवय नसणे. नॉट यूज्ड टू. इट इज लेट फॉर मी टुडे. खरं तर मला आज फार उशीर होतोय, त्याच्यामुळे मी तुझं आव्हान काही स्वीकारत नाही आहे असं ॲस्ट्रॉलॉजरचने त्या दोन्ही व्यक्तींना सांगितलं. ही मेड प्रिपेरेशन टू बंडल अप. ॲट द राईट मोमेंट he made preparation to bundle up all the things, just like the cowrie shells, palmyra writing, charts, notebook, all the things he carried. The author held his wrist and said, you can't get out of it now. At the same moment the author held his wrist. त्यातील एका जणाने त्याचं मनगट धरलं आणि म्हटला, तू आता या ठिकाणावरून जाऊ शकत नाहीस. यू ड्रॅग मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. खरं तर मी रस्त्याने चाललो होतो, पण तू मला जाणीवपूर्वक तू या ठिकाणी ओढून आणलं आहे आणि आता तुला तुझं भविष्य आमचं सांगावंच लागेल. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर इन हिज ग्रीप अँड हिज व्हाईस शूक अँड बिकेम फेंट. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर मीन्स थरकाप होणे. ही वॉज शिवरिंग इन हिज ग्रीप. त्याने त्याचा हात मनगट धरल्यामुळे तो थरथर कापू लागला. अँड हिज व्हाईस शूक अँड बिकेम फेंट. त्याचा आवाज खाली गेला. अशा स्वरूपातला त्याचा सर्व प्रसंग या ठिकाणी R.K. नारायणन सांगतात. लिव्ह मी टुडे. अँड देन आफ्टर द ॲस्ट्रॉलॉजर रिक्वेस्टिंग टू द पर्सन्स लिव्ह हिम फॉर टुडे. आजच्या दिवशी मला सोडून दे असं तो म्हणतो. आय विल स्पीक यू टुमॉरो. अँड he also giving promise to the stranger that he will meet him tomorrow. The other thrust his palm in his face and said. त्या क्षणी at the right moment the other stranger also bullying him. तो त्याला धमकवतोय आणि त्याचा हात, तळहात त्याला त्याच्यासमोर धरतोय आणि म्हणतोय, सांग माझं भविष्य. चॅलेंज इज चॅलेंज. आणि म्हटला, आव्हान स्वीकारलं तर ते तुला पूर्ण करावंच लागणार आहे. चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसीड विथ ही थ्रोट ड्राईंग अप. आता ॲस्ट्रॉलॉजरकडे काही पर्याय शिल्लक राहिला नाही आणि तो त्याचं भविष्य सांगण्यासाठी आता रेडी झालेला आहे. त्याचा जो घसा आहे तो खूप सुकलेला आहे. देअर इज अ वुमन. नाऊ ही इज टेलिंग हिज फ्युचर. देअर इज अ वुमन. आता हा ॲस्ट्रॉलॉजर भविष्य सांगू लागला. देअर इज अ वुमन. कोणीतरी एक स्त्री आहे असं तो म्हणताच जो स्ट्रेंजर आहे तो मध्येच इंटरप्ट केलं त्याने. ही इंटरप्ट अँड सेड स्टॉप. त्याने मध्यस्थी केली. त्याने लगेच म्हटलं, थांब, मला हे असं काही सांगायचं नाही. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. मला या गोष्टीचं काही घेणं देणं नाही असं सांगत तो पुढं म्हणा. शाल आय सक्सेस इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. ही डायरेक्टली आस्क अ क्वेश्चन टू द ॲस्ट्रॉलॉजर
गिव द आन्सर फॉर माय क्वेश्चन. शाल आय सक्सेस इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. मी ज्या गोष्टीच्या शोधात आहे त्या गोष्टीत मला यश मिळेल का एवढं मला सांग, असं तो स्ट्रेंजरने त्या ॲस्ट्रोलॉजर्सला विचारलं. ॲन्सर धिस अँड गो. या प्रश्नाचं उत्तर दे आणि जा, असं त्याला म्हटलं. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गोर्स ऑल युअर कॉईन्स. जर तू असं केलं नाही तर तुला आम्ही जोपर्यंत तुझे सर्व पैसे आम्ही घेत नाही तोपर्यंत तुला इथून जाऊ देणार नाही. आता या सर्व परिस्थितीमुळे ॲस्ट्रोलॉजर्सला खूप आता संकटात पडल्यासारखं वाटायला लागलेलं होतं. आधीच तो घराकडे निघालेला होता, उशीर झालेला होता आणि हे दोघं जण आता त्याची खूप चांगल्या रीतीने खिल्ली उडवत आहेत. द ॲस्ट्रोलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन्स. ॲस्ट्रोलॉजर मटर मीन्स पुटपुटणे, बबल. अ फ्यू इनकॅन्टेशन्स, काहीतरी मंत्रोपचार, मॅजिकल वर्ड्स तो बोलू लागला. अँड रिप्लाइड ऑल राईट. आणि म्हटलं ठीक आहे तर आय विल स्पीक, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. पण माझी एक अट आहे. देर इज अ वन कंडिशन. If I give answer to your questions, if you find satisfactory or the right, you will provide me or you can give me 1 rupee. Otherwise, I will not open my mouth. जर तू मला 1 रुपया दिला नाहीस तर मी पुढील काही तुला सांगणार नाही, असं ॲस्ट्रोलॉजर्सने त्यांना खडसावलं. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. आणि तुला जे वाटेल ते कर, असं त्याने उत्तर दिलं. आफ्टर अ गुड डील ऑफ हँगलिंग. दोघांमध्ये बऱ्याचशा चर्चेनंतर बार्गेनिंग, इट्स कॉल हँगलिंग मीन्स बार्गेनिंग, घासघीस होऊन, व्यवहारामधील जी घासघीस असते म्हणजेच वस्तूची किंमत कमी जास्त करण्याचा जे व्यवहार, खरीददार आणि विक्रेता यामधील जो व्यवहार असतो त्याला बार्गेनिंग असं म्हटलं जातं. अँड द ऑदर ॲग्रीड. The astrologer said, you were left for dead. Am I right? At the right moment, astrologer replied to the answer of the stranger, you were left for dead. तुला एकदा मृत म्हणून सोडलेलं होतं. हे सांगतं हे बरोबर आहे का? Oh, tell me more. And after listening the sentence or the answer, they got shock. Both the stranger got shock. त्यांना थोडासा धक्काच बसला आणि ते पुढे बोलले, सांगा अजून काही सांग. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रोलॉजर. एकदा तुझ्या शरीरामध्ये किंवा तुझ्या पोटामध्ये चाकू खुपसलेला होता, असं ॲस्ट्रोलॉजर म्हणायला लागला. गुड फेलो, बरोबर सांगतोय, असं त्याने उत्तर दिलं. ही बेअर हिज चेस्ट टू शो द स्कार, व्हॉट एल्स. आणि हे ऐकताच तो त्याची छातीवरील जे घाव झालेत ते दाखवायला सुरुवात केली. ही बेअर हिज चेस्ट टू शो द स्कार. स्कार मीन्स घाव किंवा डाग म्हणू शकतो आपण त्याला जखम झाल्यानंतर ज्या ओळखण तयार होतं त्याला आपण स्कार म्हणू शकतो किंवा डाग म्हणू शकतो. व्हॉट एल्स, मग काय झालं? अँड देन यू वर पुश इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड, यू वर लेफ्ट फॉर डॅड. आणि त्यानंतर तुला एका जवळच असलेल्या विहिरीमध्ये ढकलण्यात आलेलं होतं आणि तुला मृत म्हणून सर्वांनी घोषित केलेलं होतं. यू वर लेफ्ट फॉर डेड, तुला मृत्यूच्या दारामध्ये सोडलेलं होतं. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल. बरोबर आहे, जर त्या ठिकाणी कोणी वाटसरू जर आला नसता तर नक्कीच मी त्या ठिकाणी मेलो असतो. पण त्याने विहिरीमध्ये डोकवल्यानंतर पीप इन टू, इट इज अ फ्रेज. पीप इन टू मीन्स टू लुक आउट, टू सी बघणे, डोकावणे. एक्सक्लेम द ऑदर ओव्हरवेल्ड बाय एन्थुसियाझम. आणि अनावश्यक तेवढ्यातच दुसरा ह्या गोष्टी सांगू लागला. वेन शॅल आय गेट ॲट हिम, ही आस्क, क्लिंचिंग हिज फिस्ट.
Another question asked by the stranger to the astrologer. The question is very simple. When shall I get at him? तो व्यक्ती मला कोठे मिळेल असं विचारलं आणि त्याची जी मूठ आहे तो घट्ट आवळलेला आहे. क्लिंचिंग हिज फिस्ट. फिस्ट मीन्स मूठ. हाताची जी मूठ आहे त्याने आवळली कारण की त्याला त्याचा रिव्हेंज घ्यायचा आहे. वाय ही इज फाइंडिंग और द सर्चिंग द पर्सन बिकॉज ऑफ ही वॉन्ट टू टेक द रिव्हेंज from who has did. In the next word, answer the astrologer. The answer is given by the astrologer to the stranger that in the next word, म्हणजेच की तुला तो व्यक्ती दुसऱ्या जगात मिळेल. He died 4 months ago in a far off town. खरं तर ज्याच्या शोधासाठी तू निघलाय तो काही महिन्यापूर्वीच 4 महिन्यापूर्वीच तो फार दूर अंतरावरती असलेल्या ठिकाणी मरण पावलेला आहे. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. तो आता तुला कुठेही दिसून येणार नाही. दो ऑदर ग्रोन ऑन हिअरिंग इट. आणि दुसरा हे ऐकताच थोडासा गांगरल्यासारखं किंवा त्याला थोडं बेचैन झाला. ग्रोन ऑन हिअरिंग इट द ॲस्ट्रोलॉजर प्रोसीड. ॲस्ट्रोलॉजर आता पुढे बोलू लागला. गुरु नायक. ॲस्ट्रोलॉजर आता त्याची सर्व हिस्ट्री सांगितल्यानंतर त्याचं नाव काय हे पण सांगितलं. गुरु नायक असं नाव त्याने सांगितलं. यू नो माय नेम सेड द ऑदर सेड टेकन अ बॅक. आफ्टर लिसनिंग द नेम दे गॉट शॉक. त्यांना आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये शॉक बसल्यासारखे झालं होतं कारण की हा ॲस्ट्रोलॉजर अगदी सर्व काही हकीकत तंतोतंतपणे सांगत होता. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स. गुरु नायक. लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. आता मी जे काही सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. युअर विलेज इज नाऊ 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. तुमचं गाव 2 दिवसाच्या प्रवासाचं आहे. म्हणजे तुमच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी 2 दिवस लागतील या ठिकाणावरून. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी. तर तुम्ही काय करा, ट्रेन पकडा आणि तुम्ही तुमच्या गावाला निघून जा असा सल्ला त्याने दिलेला आहे. ॲडवाईस गिवन बाय द ॲस्ट्रोलॉजर टू द स्ट्रेंजर. दे मस्ट हॅव टू रिटर्न बॅक. I see once again great danger to your life if you go from home. मी बघतोय की अजून एक संकट, तुमच्यावरचं संकट काय अजून काही टळलेलं नाही. जर तुम्ही घरी गेले नाही तर तुमच्यावरती हे संकट ओढवणार आहे. I see once again great danger to your life if you go from home. जर तुम्ही तुमच्या घरापासून जर दुसरीकडे गेले तर नक्कीच तुमच्यावरती ते संकट ओढवेल असं तो बोलू लागतो. ही टूक आउट अ पिंच ऑफ स्कॅर ॲश अँड हेल्ड इट टू हिम. तो एक त्याच्याकडील असलेले जे काही राख वगैरे आहे, ॲश इस मीन्स राख. आपण त्याला साधारणपणे जनरली अंगारा असं म्हटलं जातं. जे काही जादूगार किंवा जादूटोना ब्लॅक मॅजिक वगैरे करणारे किंवा सुपरटिशियस थिंग्समध्ये अशा गोष्टी यूज केल्या जात असतात. ॲश अँड हेल्ड इट हिम रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. हे तुझ्या कपाळावरती लाव आणि निघून जा, घरी जा असा सल्ला देणे. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवॉर्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. आता तू या ठिकाणी कधीही येऊ नकोस. जर आणि इकडं नाही आलास तर तू 100 वर्ष तुला आयुष्य मिळेल अशी भविष्यवाणी ह्या ॲस्ट्रोलॉजर्सने केलेली आहे. वाय शूड आय लिव्ह होम अगेन द ऑदर सेड रिफ्लेक्टिव्हली. मी आता घर कशाला सोडू असं त्या ॲस्ट्रोलॉजर्सला त्या स्ट्रेंजरने म्हटलेलं आहे. वाय शूड आय लिव्ह होम अगेन. मी आता पुन्हा घर सोडू कशाला सोडू असं त्याला म्हणायचं आहे. आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ. मी खरं तर त्याच्याच शोधासाठी निघालेलो होतो
आणि त्याला मारण्यासाठीच निघालेलो होतो. आय शूक हिज हेड ही शूक हिज हेड रिग्रेटफुली, आणि त्याने त्याचं जे डोकं आहे ते पश्चातापाने त्याने म्हणजे त्या गोष्टीचा त्याला पश्चाताप झाला की ज्या व्यक्तीच्या शोधासाठी निघाला आहे तो व्यक्ती या जगामध्ये नाहीच आहे, विनाकारण आपण इकडे आलो, या गोष्टीचा त्याला पश्चाताप झाला. रिग्रेटफुल, ही शूक हिज रिग्रेटफुल, ही हॅज एस्केप माय हँड्स. त्याला त्या ॲस्ट्रोलॉजर्सला आपण विनाकारण या ठिकाणी थांबवून ठेवलं, त्याला प्रतिप्रश्न केले, त्याच्यावरती आपण चॅलेंजेस, त्याला आव्हान स्वीकारायला लावलं, या गोष्टीचे त्याला थोडंसं वाईट वाटलं, पश्चाताप झाला आणि त्याने त्या ॲस्ट्रोलॉजरचा हात सोडून दिला. एस्केप माय हँड्स, इट मीन्स एस्केप द ॲस्ट्रोलॉजर्स हँड. आय होप ॲट लिस्ट ही डेड ॲज ही डिझर्व. बरं झालं त्याला देवाने शिक्षा दिली असं त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा त्याला मिळालेली जैसी करणे, टीट फॉर टॅट या प्रकारच्या फ्रेजचा आपण इथं वापर करू शकतो. यस सेड द ॲस्ट्रोलॉजर, आणि ॲस्ट्रोलॉजरनी पण त्याला होकार दिलेले. ही वॉज क्रश अंडर अ लॉरी. व्हॉट हॅपन विथ द पर्सन हू वॉज द क्रिमिनल, ही वॉज क्रश अंडर द लॉरी. खरं तर त्याचा एका ट्रक खाली चिरडून मृत्यू झालेला आहे. अँड ऑदर लुक ग्रॅटिफाईड टू हिअर इट, आणि बाकीच्यांना हे ऐकून समाधान वाटलेले की ज्या गुन्हेगाराला शिक्षा झालेली. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रोलॉजर पिक ऑफ हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. आता खूप उशीर झालेला होता, सर्व लोक घराकडे निघालेली होती, घरापर्यंत काही जण पोहोचलेली होती, पण मात्र हा ॲस्ट्रोलॉजर अजूनही या ठिकाणी थांबलेला होता. आता तो घाईघाईत सर्व त्याचं साहित्य उचलतो आणि बॅगेत भरतोय. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. जो हिरव्या रंगाचा जो काही प्रकाश त्याच्यापर्यंत येत होता तो सुद्धा आता नाहीसा झालेला होता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलन्स, द ॲस्ट्रोलॉजर द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिविंग द ॲस्ट्रोलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. आता ह्या समाधानकारक उत्तराने स्ट्रेंजर्सला बरं वाटलेलं होतं आणि त्याने त्या ॲस्ट्रोलॉजर्सला भरपूर काही पैसे दिलेले आहेत. फ्रेंड्स, in this way we have learned the story about an astrologer. Remaining part of this lesson we will learn in next video lecture. Still you have to watch this video at home regularly and also read the text at home. Thank you once again.